खासदार बघा, मी खासदारासाठी निवडून आल्यानंतर मी एक दिवस चहा मोफत पाजला. स्वतः माझी कॅन्टीन होती पोलीस स्टेशनला आणि त्या दिवशी दिसले, ते अजून दिसलेच नाहीत. तर भाजपचं काम वरच्या पातळीवरती व्यवस्थित आहे. इथल्या समस्यासाठी त्यांनी अजिबात काम केलेलं नाही. काम त्यांचं दिसतच नाही ना. काय निधी दिला असतं तर काम दिसलं असतं. काय पक्ष म्हणजे त्यांनी नागरिक एकीकडे झाला आणि पक्ष एकीकडे झालेत. संपर्कच होत नाही ना खासदाराला. दिसले तर जनतेत जर आले तरच संपर्क होईल ना. खासदार असो किंवा आमदार असो किंवा नगरसेवक असो, त्यांनी जनतेत असं सर्वसामान्यासारखं आलं पाहिजे आणि प्रश्न विचारले पाहिजे, तुम्हाला काय अडचण आहे. सोलापूर जिल्ह्यात 2 लोकसभा मतदारसंघ येतात. यामध्ये एक सोलापूर लोकसभा मतदारसंघ आणि दुसरा म्हणजे माढा लोकसभा मतदारसंघ. आज आपण माढा लोकसभा मतदारसंघातील करमाळा विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या कुर्डुवाडी शहरात आहोत. कुर्डुवाडी शहर हे ऐतिहासिकदृष्ट्या असं महत्त्वाचं शहर आहे आणि या शहरात एक रेल्वे कारखाना देखील आहे. त्याचबरोबर या ठिकाणी RPFचं ट्रेनिंग सेंटर देखील होतं. आणि या शहराच्या काय समस्या आहेत आजपर्यंत जे खासदार झालेत त्यांनी सोडवल्या का, आपण हेच या कुर्डुवाडीकरांकडून जाणून घेणार आहोत. काय सांगाल, कुर्डुवाडीच्या काय समस्या आहेत? कुर्डुवाडीतली पहिली समस्या बायपास आपलं ह्या गाठ बोगदा यांनी गेल्या 5 वर्षापासून रखडवला आहे. नगरपालिका आणि ही वरचे खासदार आहेत का, यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की तुम्हाला तिथून आम्ही बायपास करून देतो. तर ह्या बायपासबद्दल बी काही ह्याचं काम झालेलं नाही. ही पहिली समस्या आहे. दुसरी समस्या, त्यांनी रस्ते, रोड, गटारी ह्याची समस्या सोडवलेली नाही. गटारी रस्ता जे गावचा आहे ते नगर परिषदेकडे किंवा या नगरपालिकेकडे येतं, परंतु जे काय रेल्वे कारखाना असेल, RPFचं ट्रेनिंग सेंटर या ठिकाणी होतं, ते आम्हाला जाणार होते. त्यांना माहिती होतं आम्ही रोखतो म्हणले आणि इथं ते हे करतो म्हणले होते. आपले बाहेरून येणारे जे आहेत का कोच बनवण्याचं हे काम निंबाळकरांना आश्वासन दिलं होतं की आम्ही कोच बनवण्याचं काम तिथं आणतो. तर ती आणण्यापेक्षा तो घालवला, सगळा मोठा प्रकल्प गेला दुसरीकडं. त्याच्यामुळं अनेक अडचणी इथले जी उद्ध्वस्त झाली पेठ सगळी कुर्डुवाडीतील. त्याच्यामुळं सगळ्या व्यापाऱ्यांचं नुकसान झालं भरपूर आणि सगळे विचलितपणा झाला. काय व्यापाऱ्यांना इथून बाहेर स्थलांतर व्हावं लागलं. गावाच्या बाहेर जे टोल नाका, इकडं बोसरा नाका, इकडं टेंभोरी नाका ह्या ठिकाणी उद्योग चालू केले आणि इथले रस्ते, रोड, लाईट नसल्यामुळं अनेक समस्या निर्माण झाल्यामुळं व्यापार पेठ बाहेर गेली. जे खासदार आहेत ते किती वेळा या ठिकाणी? खासदार बघा, मी खासदारासाठी निवडून आल्यानंतर मी एक दिवस चहा मोफत पाजला. स्वतः माझी कॅन्टीन होती पोलीस स्टेशनला आणि त्या दिवशी दिसले, ते अजून दिसलेच नाहीत. पुन्हा एकदा भाजपाने त्यांनाच संधी दिलेली आहे. तर भाजपचं काम वरच्या पातळीवरती व्यवस्थित आहे, पण आमच्या इथल्या समस्यासाठी ह्यांनी अजिबात काम केलेलं नाही. त्यामुळं आम्ही इथलं काय सांगू शकत नाही. तर हाय लेवलला त्यांचं जरी जी काम आहे का त्यांनी व्यवस्थित जरा थोडं बरं आहे. शेतकऱ्यांना थोडं मदत करते, थोडं गोरगरिबांना बी मदत करते. परत अशा बरेचसे त्यांचे थोडं बरं आहे काम. बाहेरचे रस्ते, रोड ही नितीन गडकरी साहेबानं चांगल्या पद्धतीनं काम केलं. त्यांना आमच्या हार्दिक शुभेच्छा आणि इथून पुढेही त्यांना आमच्या भरपूर शुभेच्छा राहतील. खासदारांनी काम केलं नाही म्हणता, मग या ठिकाणी निधी वगैरे काय दिला आहे का? निधी दिला असेल पण आम्हाला त्याची कल्पना नाही आणि तो काम त्यांचं दिसतच नाही ना. काय निधी दिला असतं तर काम दिसलं असतं. आसपास कुठं कामाचं काही हीच नाही. हे दिसलं पाहिजे ना काम. निधी दिला तर नागरिकाला दिसणार आहे. तो निधी दिला तर कुठे गेला हे आम्हाला त्याची कल्पना नाही. आता भाजप बरोबरच या ठिकाणी या राष्ट्रवादी असेल आणि शिवसेनेची फाटाफूट झालेली आहे, त्या पक्षाबद्दल काय सांगा? काय पक्ष म्हणजे त्यांनी नागरिक एकीकडे झाला आणि पक्ष एकीकडे झालेत. त्याच्यामुळं नागरिकाच्या जे अडचणी आहेत तो पक्ष जाणून घेत नाही आणि राजकारती पुढारी बी जे आहेत ती त्यांच्या पैशाच्या जोरावर त्यांनी त्यांचं हे आहे पैशाच्या जोरावर ते मतदान विकत घेऊ म्हणतात आणि त्या मतदाराची बेरीज करतात.
कोण म्हणते मला एवढी मतं घ्यावी लागतात, एवढे पैसे लागतील, कोण म्हणते काय होते, आणि गोरगरिबा जनते जे पैसे खाणारे खातेत, जी सर्वसामान्य चांगली जी जनता आहे त्यांची पूर्णपणे त्यांना कुठलाच न्याय भेटत नाही. मतदान दिलं तर ते व्यक्ती पैसे खाणारे जे आहेत त्यांच्यामुळे ह्यांचा काय उपयोग होत नाही, आणि जे पैसे जास्त आहेत तेच निवडून येतात. माढा लोकसभा मतदारसंघासाठी विजयसिंह मोहिते पाटील यांनी धैर्यशील मोहिते पाटलांसाठी उमेदवारी मागितल्याचं सांगितलं जातं आहे, परंतु मिळाली नाही. जर मोहिते पाटील फुटले आणि त्यांनी उमेदवारी इतर पक्षातून भरलाच अर्ज, तर आपण मतदार म्हणून कोणाच्या मागे जाल? सध्या बघा कुणाच्याही मागं जाण्यासारखं राहिलं नाही. त्यांनी बी पहिले होते इथे खासदार, त्यांनी बी त्यांचं बी कामकाज दिसलं नाही आणि ह्यांचं बी नाही. तर इथे एक चांगला तरुण तडफदार नेता आणि त्यांचे काम करण्याची स्मरणशक्ती असणारा माणूस पाहिजे. आता हे जे खासदार आहेत ते साताराचे आणि हे कुर्डवाडी आहे ती एका टोकाला आणि सातारा एका टोकाला. मग एक खासदारांचा संपर्क कसा करता? संपर्कच होत नाही ना खासदाराला. दिसले तर जनतेत जर आले तरच संपर्क होईल ना. ते जनतेतच ना, त्यांनी सर्व खासदार असो किंवा आमदार असो किंवा नगरसेवक असो, त्यांनी जनतेत असं सर्वसामान्यासारखं आलं पाहिजे आणि प्रश्न विचारले पाहिजे, तुम्हाला काय अडचण आहे. हे असं जनतेने ती भूमिका मांडायची. त्यांना पोट भरण्याचीच वेळ नाही. पोट महागाई वाढल्यामुळं त्यांना दररोज कामाला जावं लागतं, ह्यांच्या मागं फिरायला वेळ नाही. तर ह्यांनी घरोघर फिरलं पाहिजे. मग मोदी तर आता जाहिरात करतात, मोदी आहे तो गॅरंटी आहे. मग आता त्यांच्या हाय लेवलनं त्यांचं काम व्यवस्थित आहे, पण जी खालचे जे पातळीवरचे पुढारी आहेत ती व्यवस्थित काम करत नाहीत. मग आता तर पुन्हा एकदा खासदारांना संधी दिली आणि परत मत मागायला या ठिकाणी येणार आहेत. मग आता त्यांना काय प्रश्न? मोदींनी कसे काम केले सांग का? ते एकटे चांगले काम करून उपयोग नाही हो. त्यांचे जे खालचेच आहेत इकडून तिकडे उड्या मारणारे, काय भाजपचे त्यांनी भरपूर घेतले, काय सेनेचे घेतले, काय काँग्रेसचे घेतले, तोच चेहरा पुढा आहे ना. त्यांनी ही चेहरे डावलून नवीन चेहरे इथं आले पाहिजे. मोदींनी अजित पवार म्हणजे तरुण पिढीला संधी देऊन त्याचा स्वार्थीपणा किती आहे. एखाद्या गरीब ज्या जनतेतून त्यांना यावं आणि त्यांनी ज्या जे एक जरांगे आहेत, जरांगेसारखे जसे निष्ठावंत काम करते तशा माणसाला संधी देऊन चांगले उमेदवार वरती जावे ही अशी नागरिकांची इच्छा आहे. आता मोदीने 70,000 कोटी रुपयाचा राष्ट्रवादीवर घोटाळ्याचा आरोप केला होता आणि त्यानंतर दुसऱ्याच दिवशी अजित पवार हे उपमुख्यमंत्री झाले होते. हा, तिथं मोदीचंही चुकतंय ना. त्यांनी 70,000 कोटीवाल्या घोटाळ्याचा त्यांच्या पक्षात हा माणूस घ्यायलाच नाही पाहिला होता आणि तो घेतल्यानंतर त्याच्यावरती असं मग ह्याच्यातून नागरिकाला असं हे होतं की मोदी ही त्याच बैठकीतला माणूस आहे. तर त्यांनी अशा गोष्टी अशा लोकांना घ्यायचंच नाही. आपला पक्ष नाही झाला पण इमानदार आणि त्यांच्यासारखं जी त्यांची भूमिका आहे त्यांच्याकडे गेले की ते खासदारकीचे प्रश्न मिटतात. म्हणजे ह्यांनी घोटाळा केला तर त्यांच्याकडे गेले की घोटाळा नाही. हे इकडे राहिला तर ह्यांना ईडी सगळ्यांना लागते. असं का? तर मोदी बी कुठेतरी पाणी मुरते असं नागरिकांना वाटतंय. आता सकल मराठा समाजाच्या वतीने उमेदवार उभा करण्यात येणार आहेत या निवडणुकीला. त्याचबरोबर या सकल मराठा जे काय आरक्षणाच्या मागणीसाठी एकत्र आले होते त्यामध्ये विविध पक्षाचे पदाधिकारी आहेत. आता हे पदाधिकारी नेमका आता जरांगे पाटलांनी उमेदवार दिला त्याचा प्रचार करतील की त्या राजकीय पक्षाबरोबर जातील? ह्याच्यात काय झाले, नागरिक आणि राजकारणी नागरिक मराठा हे आता 2 फूट पडलेले आहे. एक जरांगे पाटील मराठा नागरिक जनतेसाठी मराठ्यांसाठी झटतोय ती एक, आणि एक पक्षांच्या मागे जाणारी आहेत, त्यांची लाळ घोटणारे आहेत मराठे पुढाऱ्यांच्या मागे जे जाणार आहेत ती वेगळे झालेत आणि वेगळे झालेत. ह्यांच्यात बी 2 गट पडले आहेत. जो चांगल्या पद्धतीने काम करेल त्यांच्या पाठीशी मराठा समाज उभा राहील. आता शरद पवार देखील या माढा मतदारसंघातून उमेदवार देणार आहेत. मग मतदार म्हणून त्याकडे कसं बघताय? शरद पवार काय नो, आम्ही सध्या आमच्या सर्वसामान्य नागरिकावर अन्याय होते त्याबद्दल एकही पुढारी चांगला नाही. तर त्यांना त्या लेवलचा जर उमेदवार जर दिला तर इथून त्याच्या पाठीशी पूर्ण समाजाचे नागरिक उभा राहतील. शरद पवारांनी देखील या मतदारसंघाचं ते स्वतः सुद्धा 5 वर्ष इथे उभा होते. 5 वर्षात ह्या निंबाळकरासारखं त्यांनी तोंड दाखवलं नाही. ती म्हणली आम्ही बारामतीसारखा माढा मतदारसंघ करू.
तर त्यांनी पुढल्याच 5 वर्षात आले आणि नागरिकाचं ही संवाद ऐकून ते म्हणले मला हिचं तिकीट नको, मला हिचं प्रतिसाद मी पडणार दुसरीकडून उभा राहून निवडून आले. आता माड्याच्या उशालाच उजनी धरण आहे, माडा तालुक्यात येतो, परंतु माडा तालुक्याचा बराच भाग दुष्काळ आहे. नाही, आता सध्या ओलीचा खाली आला जरा. इथले सर्वसामान्य बबनदादा शिंदे जे आहेत त्यांचं काम चांगलं असल्यामुळे त्याच्यामुळं थोडा दिलासा मिळाला आहे माढा तालुक्याला. आणि अशा दादांसारखे आम्ही निष्कलंक माणसारखे त्यांच्यासारखं काम कोणी करत नाही आता सध्या. दादा पण आता भाजप बरोबर गेले, त्यांची युती झाली, दादा पण आता भाजपचाच प्रचार करणार आहेत. करू दे ना, असं पक्ष बघू नका, चांगल्या माणसाला मतदान द्या, निवडून द्या. बसू यार. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी कुर्डवाडीकरांनी या माढा मतदारसंघाचं शरद पवारांनी देखील नेतृत्व केलं होतं, परंतु ते या ठिकाणी आले नसल्याचं हे मतदार सांगतात. त्याचबरोबर रणजितसिंह नाईक निंबाळकर देखील या ठिकाणी आले नाहीत आणि त्यांनी कुर्डवाडीकडे लक्ष दिलेलं नाही. कुर्डवाडी हे ऐतिहासिक असं ठिकाण आणि या ठिकाणी रेल्वेचा बोगी बनवण्याचा, कोच बनवण्याचा कारखाना देखील या ठिकाणी आहे. आणि त्याचबरोबर या ठिकाणी RPF ट्रेनिंग सेंटर होतं, परंतु ते सध्या बंद झालेलं आहे. त्यामुळे या शहराचा जे काय विकास होणार होता त्याकडे येथे दुर्लक्ष होताना दिसत आहे. अशोक कांबळे, मॅक्स महाराष्ट्र न्यूज, माढा.